नानाभाऊ गावंडे, उपस्थित पत्रकार मित्र, एक अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि ही पत्रकार परिषदेच्या पुढे माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले विषय मांडणार आहेत. पण रडीचा डाव कसा असतो आणि कशा पद्धतीनं निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष सर्व नियम कायदे मोडून सत्ता आणि साधनांचा दुरुपयोग करून या निवडणुकीमध्ये काम करू इच्छित आहे आणि यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि ही सगळी माहिती महाराष्ट्रातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मी नानाभाऊला विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. मी आपल्याला सुरुवातीलाच या रडीचा डाव जो भाजपचा आहे तो कसा उघडकीस आला त्याची सुरुवात करतो. सरपंच आणि जिल्हा तालुका सरपंच संघटनेचे एक मिनिट वॉल्यूम मोठा करा स्पीकर सरपंच आणि जिल्हा तालुका सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष तेलंगणा गावच्या सरपंच आहेत यांनी देशाला संविधान दिले आणि त्या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. अशा पद्धतीने आपल्या देशात मतदानाची निवड केली जाते. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदान केले पाहिजे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जाते. परंतु आपल्या चिखली मतदारसंघात ऑनलाईन पद्धतीने यादीतून नाव बदलण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. माझे नाव सुद्धा तेलंगणा गावच्या यादीतून बदलण्याची विनंती आल्याचे समजले. आमच्या गावातील जवळपास 60 लोकांची नावे बदलण्याची विनंती आल्याची समजते. जाणीवपूर्वक केलेला हा घोसाळपणा आहे. संबंधित यंत्रणेने दखल घ्यावी आणि चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ही विनंती. धन्यवाद. हे झालं एकच नाही तर मी तुम्हाला अजून दाखवतो. हे दुसऱ्या गावचे सरपंच आहे. नमस्कार, मी दीपाली मी प्रधानमंत्री सरपंच पदावर कार्यरत आहे. ऑनलाईन पद्धतीने सरपंच माझं नाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विरोध पक्षाने घोषणा केलेला आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येणार अशी माझी विनंती आहे. मी तुम्हाला याच्यासाठी पुरावा दाखवला की कारण की आपल्या लोकशाहीतले तुम्ही चौथा स्तंभ आहे. निवडणूक आहे, परवा निवडणूक जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला पारदर्शक निवडणूक पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे असं निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये भाजपला माहिती आहे की आम्ही हारतोय. भाजपच्या सोबतच्या पार्ट्यांना वाटतं की आम्ही हारतोय आणि म्हणून हा रडीचा डाव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये करण्याचं पाप हे लोक करतात आहे. अरे दम असेल ना तुम्हाला आमोरसामोर लढा ना. हे रडीचा डाव करून तुम्ही जे जिंकण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्र माफ करणार नाही या भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना. आणि या पद्धतीनं जर तुम्ही वागत असाल तर मी या निमित्तानं चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की आजपासून आपल्या सगळ्या वोटर लिस्टला आपण तपासा आणि जिथं जिथं जे अधिकारी यांच्या या षडयंत्रामध्ये सामील झाले असतील त्या सगळ्यांना त्याची जागा दाखवायचं काम महाराष्ट्रातली जनतेने करावं हे आवाहन सुद्धा मी या ठिकाणी करतो आहे. हारण्याच्या भीतीमुळे हे पाप आता भाजप आणि महायुतीचं सरकार करताना आपण पाहतोय. त्याच्याही पलीकडे यांनी महाराष्ट्रामध्ये योजना दूताच्या नावाने 50,000 रुपये त्या एका व्यक्तीला देऊन महाराष्ट्रामध्ये सरकारच्या योजना प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचं काम. ते कोणाचे लोक तर ते RSSचे भाजपचे लोक. त्यांना शासकीय दूत तयार केले
जनतेच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत आहे त्या पैशातून त्याची उधळपट्टी केली जाते. निवडणूक आयोगाला आम्ही आज ती मागणी करणार आहोत की तातडीनं हे जे योजनादूत नावाचे बोगस लोक या महायुतीच्या बोगस कामाची माहिती देण्यापेक्षा त्याने किती चांगलं काम केलं हे सांगायसाठी जे फिरत असतील तर निवडणूक आयोगाने तातडीनं या योजनादूतांची मान्यता रद्द करून महाराष्ट्राच्या लोकशाहीला वाचवलं पाहिजे ही मागणी आणि राज्याच्या तिजोरीला वाचवलं पाहिजे ही मागणी आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे फॉर्म 7 अर्जामध्ये, कारण की हा जो फॉर्म 7 जो असतो त्या माध्यमातून खोट्या ऑनलाईन अर्ज केले जातात हे आपल्याला उघडकीस आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काँग्रेस विचाराचे, उद्धव साहेब ठाकरेंच्या विचाराचे, शरद पवार साहेबांच्या विचाराचे हे मत कमी करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. ते तातडीनं निवडणूक आयोगाने लक्ष घालावं या पद्धतीची विनंती आम्ही आज जे सीओ इथं बसतात निवडणूक आयोगाचे ते चोकलिंगमजी त्यांना आता आम्ही 1:30 वाजता भेटणार आहोत. आणि विद्यमान आपण या ठिकाणी या निवडणुकीची हेराफेरी करण्याचा जो लज्जास्पद प्रयत्न केला जातो आहे त्या प्रयत्नाला आमचा विरोध आहे. आणि विशेष करून मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या षडयंत्राच्या मागं देवेंद्र फडणवीसच आहे, एकनाथ शिंदे आहे. ते असं आहे की मी आता जे उघडकीस प्रकरण आलेलं आहे हे चिखली मतदारसंघातलं उदाहरण आहे. या चिखली मतदारसंघामध्ये गेल्या 10 दिवसात जवळपास 2600 पेक्षा जास्त फॉर्म 7 अर्ज दाखल केले आहेत. म्हणजे हा 7 नंबरचा अर्ज दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं नाव वोटर लोकांचं नाव आपोआप कमी केलं जातं आणि ते ऑनलाईन खोट्या सही करून ह्या टाकल्या जातात. या पद्धतीचं आलेलं आहे. तिथल्या उमेदवार कोण आहेत भाजपच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला त्यांचं नाव घेण्याचं कारण नाही. पण या सगळ्या षडयंत्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे याच्यामध्ये सामील आहेत आणि यांना हरण्याच्या भीतीपोटी हे पाप ते करतात आहेत. एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आजच्या याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या या सगळ्या व्यवस्थेच्या बाबत आम्ही त्यांना सांगण्यासाठी आज जाणार आहोत. त्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत. 1:30 वाजता आम्ही भेटणार आहोत. अनिलजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जे आता आपल्या समोर विषद केलं हे खरोखर धक्कादायक आहे. निवडणूक आयोगानं खास करून चीफ इलेक्शन कमिशनरची टीम आली होती आणि त्यांनी राजकीय पक्षांच्या बैठका इथे मुंबईत घेतल्या. सर्व प्रकारची माहिती जाणून घेतली. राजकीय पक्षांनी त्यांच्या सूचना आपापल्या पद्धतीनं मांडल्या. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवारजी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही मांडल्या. एक फ्री अँड फेअर पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये निवडणुका हो अशा प्रकारची मागणी करत असताना आता ज्या गोष्टी धक्कादायक समोर येत आहेत, एक तर त्यांनी 20 तारखेपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करू शकता, आक्षेप घेऊ शकता अशा प्रकारचं हे केलंय. 22 ऑक्टोबर पासून नामांकन सुरू होत आहे, नॉमिनेशन सुरू होतील आणि त्यानंतर 4 तारखेला शेवटचं विड्रॉल आणि 20 तारखेला मतदान अशा प्रकारचा कार्यक्रम जो दिलाय त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जे काही करू शकतात म्हणजे जी तुमची मतदार सुधारणा यादी आहे 6 नंबरचा फॉर्म, 7 नंबरचा फॉर्म, 8 नंबर, 8A हे निवडणुकीच्या मतदारांच्या नोंदणी आणि त्याबद्दलची नंतरची ज्या काही प्रक्रिया असतात म्हणजे स्थलांतर असेल, मृत असेल, वेगवेगळे फॉर्म तुमचे ऍड्रेस चेंज झालेले असतील तर या सगळ्या याची जी काही तरतूद असते ती तरतूद आता ह्या घाईघाईच्या याच्यामध्ये कशा तऱ्हेनं ते हानिकारक म्हणजे ज्या निवडणुकीचा जो उद्देश आहे
की स्वच्छ वातावरणामध्ये पारदर्शकतेने तुमची निवडणूक घेतली जाईल यालाच कुठेतरी छेद दिला जातोय आणि याला आमचा आक्षेप हा आता आम्ही आमचं महाविकास आघाडीचं डेलिगेशन एक शिष्टमंडळ जाऊन तिथे चोकलिंगम सीईओ जे आहेत चीफ इलेक्शन ऑफिसर महाराष्ट्र त्यांना आम्ही देणार आहोत. परंतु यामध्ये आणि एक मुद्दा मी सांगेन, नानांनी तुम्हाला सांगितलं की हा मतदारांचा जो हक्क आहे, आज लोकशाहीमधला सर्वात महत्वाचा हक्क प्रत्येक नागरिकाला मतदार म्हणून नोंदवल्यानंतर असतो, तोच हिरवून घेण्याचा हा प्रयत्न आहे. असलेली नावं गाळायची, नसलेल्या यांना आपण स्वतः हे करून त्याच्यामध्ये मतदारांमध्ये भर टाकायची आणि दिशाभूल शेवटी प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतःला पाहिजे त्याप्रमाणे करणं हा लोकशाहीला काळीमा आहे. निवडणूक आयोगाने यावर त्वरित कडक पावलं घेऊन यावर कारवाई केली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा जो निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे, वोटिंग फ्रॉम होम म्हणजे घरून वोटिंग करण्याची डिस्टन्स वोटिंगची जी पद्धत आहे, ज्यामध्ये 85 अधिक ज्यांचं वय 85 आणि 40% ज्यांना दिव्यांगाचं हे आहे सर्टिफिकेट ज्यांना सिव्हिल सर्जन आणि यांच्याकडून मिळाले, त्या लोकांना घरून वोटिंग करण्याची पद्धत जी राबवली जाते त्याबद्दल आम्हाला आक्षेप अजिबात नाही आहे. ते व्हावं, ते चांगल्या रीतीनं व्हावं, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षाचे बीएलए तिथले प्रतिनिधी घेतल्याशिवाय बीएलओने जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करू नये यासाठी आम्ही मतदारांबरोबर नागरिकांना सगळ्यांना आम्ही इथे त्याचं लक्ष वेधू इच्छितो की यामध्ये आपण जागरूकतेनं आपलं मतदानाचा हक्क जरूर बजावा, परंतु कोणाच्या अशा रीतीने इन्फ्लुएन्स खाली येऊन हे इथे रिगिंग होऊ नये या मतदानाचं. कारण फक्त मुंबईचं उदाहरण दिलं तर मुंबईमध्येच साधारणपणे 4,500 ऑन एन ऍव्हरेज मुंबई उपनगरामध्ये प्रत्येक मतदारसंघात गणित हे मतदान असेल आणि शहरामध्ये 10 मतदारसंघांमध्ये हेच प्रमाण 6,400च्या घरात आहे. त्यामुळे फार मोठं आणि महत्वाचं असल्यामुळे नागरिकांनी आपण केलेलं मतदान यावर माझा उमेदवार कोण, माझा पक्ष कोण यावर लक्ष ठेवा. सिन्नर मतदारसंघामध्ये 5,000 नावं अशीच वगळण्यात आली. जेव्हा त्या तेथील गावकऱ्यांच्या लक्षात आलं की असं होतंय, स्वतः गावकऱ्यांनी भेट घेतली आणि गावकऱ्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांची नावं परत आणली. आता जर त्यांना मृतच दाखल होतं तर ते परत कशी काय आले? याचा अर्थ की कुठेही पारदर्शीपणा नाही. इथे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे अधिकारी काम करतायत, याच्याबद्दल आमच्या मनात कुठलाही संशय नाही. दुसरी गोष्ट ही अत्यंत हास्यास्पद लांछनास्पद आहे. म्हणजे ह्याच्याकडे बारकाईने कोणी लक्ष दिलं नसेल. तुम्ही कोणी यादी बघितली? यादी निवडणुकीची यादी बघितली कोणी? वोटर जी निवडणूक आयोग देते ती वोटर बघितलं कधी? मतदार यादी. मतदार यादीचं प्रिंटिंग इतकं घाणेरडं आहे की त्याच्यातली नावच वाचते. वोटर नेम, ऍड्रेसेस चुकलेले असतात, वोटर्स चुकलेले असतात, फोटो चुकलेले असतात. डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया, आणि आपण मतदार यादी व्यवस्थित करू शकत नाही. मतदाराची यादी शोधताना जी काही धावपळ होते त्याच्यामध्ये 20 दिवस जातात. आपण मोठ्या मोठ्या घोषणा करतो, आधार कार्ड लिंक होणार, अमुक होणार, तमुक होणार, अरे मतदार लिंक होत नाहीये त्या मतदार यादीत. म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक राबवली जाते ते सगळंच एकंदरीतच संशयास्पद आहे. निवडणूक ही डेमोक्रेटिक सिस्टीम मध्ये सर्वात इम्पॉर्टंट असताना निवडणूक या खात्याकडे ते जाऊ द्या, नोकर भरती जाऊ द्या, पण कमीत कमी यादी तरी एकदम व्यवस्थित काढा की डिजिटल आहे, तुझं नाव इथे, तुझं नाव इथे, तुझं नाव इथे. एका घरातली 5 माणसं, एका घरातली 5 माणसं, एकाचं नाव एका शाळेत, दुसऱ्याचं नाव दुसऱ्या शाळेत, तिसऱ्याचं नाव कुठल्या तरी शासकीय कार्यालयात, चौथ्याचं नाव, म्हणजे 5 एका घरातली 5 माणसं हे वेगवेगळ्या केंद्रावरती मतदान करायला जातात. कुठली पद्धत आहे?
हा मतदानाची टक्केवारी पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेली चाल आहे की काय? म्हणजे जगामध्ये 100% मतदान होत चाललंय आणि आपल्या इथं 50, 55, 57, कारण का तुमची निवडणूक यादी असतीच बरोबर नसते. आणि सर्वात मोठा प्रश्न, सर्व पत्रकारांनी देखील हा प्रश्न उपस्थित केला होता की डीजीची बदली का नाही किंवा डीजीला का नाही काढलं. दाखवतो. तुम्हाला आठवत असेल की बेंगॉलमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तिथल्या डीजीला काढावं असं निवडणूक आयोगाने तातडीचं एक पत्र दाखल केलं आणि त्याची बदली. याबाबत हुशार पत्रकारांनी हाच प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला असता, ज्या डीजी आहेत त्या एक्सटेन्शनवर आहेत, तुम्ही यावर काय निर्णय घेणार? ते आमचा अधिकारच नाही. म्हणजे बंगालमध्ये वेगळं अधिकारपत्र आहे का? काय वेगळं अधिकारांचं पुस्तक आहे आणि महाराष्ट्राला काय वेगळं अधिकारांचं पुस्तक आहे? म्हणजे बंगालची निवडणूक जिंकायची म्हणून आपल्या मताचा निवडणूक आयोगाने डीजी आणला, माईक लांब ठेवा, आपल्या आवडीचा डीजी आणला आणि इथे जिंकायला पेगॅसस कोणी वापरलं, फोन टॅपिंग कोणी केलं, याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ज्यांनी हे सगळे गुन्हे केले तोच माणूस जर पोलीस यंत्रणेचा प्रमुख असेल, जो खालच्या सगळ्या यंत्रणेला सांगतोय की तुम्ही बिनधास्त सत्ताधारी पक्षाचं काम करा, आणि ते निवडणूक आयोग म्हणतं राहू दे त्यांना नका काढू, ते आमचा अधिकार नाही, ते सरकार बघेल. निवडणूक आयोगाने पारदर्शक वागावं, जे निर्णय घ्यायचे त्यांनी पूर्वीच्या राज्यांमध्ये जे घेतले तेच अंमलात आणावे, तरच ही निवडणूक पारदर्शी होईल. अन्यथा ज्या उद्देशाने स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तोच मुळात कोसळेल आणि निवडणुका आणि लोकशाही ही धोक्यात येईल. एक मिनिट हा प्रश्न उत्तर सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांच्या पुढे. आम्ही आता निवडणूक आयोगाच्याकडे भेटायला चाललो आहोत आणि त्यांची भेट घेऊन आम्ही निवेदन देणार आहोत. आता आमच्याकडे जी माहिती आली आहे ती जिथे जिथे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अधिकची मतं आहेत त्या ठिकाणी हा प्रयोग सुरू झालेला आहे. म्हणजे विशेष माहिती आपल्या सगळ्यांच्या पुढे, जिथे आघाडीला अधिक मतं मिळाली, आघाडीला लीड मिळाली, त्या मतदारसंघामधील साधारणतः 2,500 पासून तर 10,000 मतं कशी कमी करता येईल अशा पद्धतीचं प्लॅनिंग भारतीय जनता पक्षाचे नेते फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सुरू आहे. ज्या निवडणुका आपण जिंकूच शकत नाही आणि म्हणून ह्या 7 नंबरचा जो फॉर्म आहे तो खरं म्हणजे स्वीकारला जाऊ नये अशी सगळ्यांची मागणी आता केलेली आहे आणि बरीच विस्तृत माहिती आपल्या समोर दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये घाबरले आहे माहिती आणि त्यातून हा सगळा प्रकार आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आपल्याला माझ्याकडे देऊन टाकली, हा फोटो वेगळा आहे आणि माणूस आहे. आताच आपल्याकडे आपले पत्रकार आहे संतोष, कार्यकर्ते एनसीपीचे कार्यकर्ते आहेत संतोष शशिकांत पवार, हे तुतारीवाले आहेत आणि यांचं नाव वेगळं आणि फोटो वेगळा. हे मतदार यादीमधला सॉरी भारत हो ना कार्ड ओरिजिनल त्यांचं कार्ड आहे, भारत निवडणूक आयोगाचं हे कार्ड आहे. यावरच मतदान करायसाठी ही आयडी कामाची. आणि उद्या जर हा फोटो वेगळा आहे तर त्याला मतदानापासून रोखलं जाऊ शकतं, रोखलं जाईलच. अशी पारदर्शी निवडणूक महाराष्ट्रात होण्यासाठी किंवा देशात होण्यासाठी निवडणूक आयोगाने जे काही सांगितलं आम्ही पारदर्शी करू, हे पारदर्शीपणाचं लक्षण आहे का या एका आयडीवरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणूनच आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढं आहे की तातडीनं फॉर्म 7 हा घेणं बंद करा आणि पुन्हा असे प्रकार होतील
ना होणार नाही याची सगळ्यांना सूचना करा, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. आता प्रश्न उत्तर आहे. महाराष्ट्राच्या जनतेला करा. महाराष्ट्रातील जनतेला आम्ही आवाहन करतो की आपलं नाव 29 तारखेला अंतिम मतदार यादी 29 आपल्याला सगळ्यांना आता मिळणार आहे 20 तारखेपासून 19 पासून 19ला ती उपलब्ध होणार आहे सगळ्यांच्याकडे अंतिम. त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातील जनतेने आपल्या मतदार यादीत नाव आहे की नाही याची खात्री आपण करून घ्यावी आतापासूनच, असं आव्हान सुद्धा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील मतदारांना आम्ही करतो. यानंतर प्रश्न विचारा. एक मिनिट. आता ज्या भूमिका मांडल्या ग्रामीण भागामध्ये मी माझ्याकडे अनेक उदाहरणे करतो. मी छोटीशी 2च उदाहरण देतो. नाशिक मध्य मतदारसंघात 6,500 मतदार दुबार आहेत आणि असा रितसर अर्ज कलेक्टरला केल्यानंतरही कलेक्टर दखल घेत नाही. सिल्लोड मतदारसंघ जो आहे लोकसभेनंतर या एका मतदारसंघात 27,000 मतदार नोंदणी वाढलेली 27,000 आणि ही डबल आहे. संभाजीनगर मध्य आणि सिल्लोड अशा 2 मतदारसंघात एकाच वेळी 27,000 नावं आहेत. निवडणूक आयोगाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना विस्तृत तक्रारी केल्यानंतर सुद्धा याची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी पक्षाचे तिथे स्थानिक आमदार मंत्री यांच्या प्रभावाखाली अशा पद्धतीनं निवडणूक अधिकारी काम करतात. अशा प्रकारची स्थिती सगळीकडे आहे. चला पुढे महाराष्ट्र में होने वाली विधानसभा के जो विधानसभा का जो चुनाव हो रहा है उसमें चुनाव आयोग ने जो अधिसूचना निकाली है और उसमें जब उन्हें पत्रकार परिषद में कहा है कि हमें पारदर्शक चुनाव करना है, तो चुनाव आयोग के ही व्यवस्था में पारदर्शिता नहीं है और सत्ता पक्ष के इशारे पे अगर चुनाव लड़ा जाए तो पारदर्शिता कहां से आएगी, ये प्रश्न हमारे सबके सामने खड़ा हुआ है. महाराष्ट्र में 7 नंबर का जो फॉर्म होता है वो ऑनलाइन डायरेक्ट डालकर लोगों के नाम वहां पे कम किए जा रहे हैं और कम कर उसमें कांग्रेस शरद पवार साहब के विचारधारा के वोट, उद्धव साहब के विचारधारा के वोट वो कम करने का काम महाराष्ट्र में किया जा रहा है और उसके पुरावे हमने आपको दिए हैं. मैं आह्वान करता हूं बीजेपी को, अरे दम है ना तो सामने से लड़ो. ऐसे ये पीछे से वार करने में लोकतांत्रिक व्यवस्था का खून करने का अधिकार तुमको नहीं दिया गया है. अगर गलती से तुमको दिल्ली में पावर मिल गया है तो उस पावर का, और राज्य में भ्रष्टाचार से बनी हुई असंवैधानिक सरकार, ये सरकार के माध्यम से महाराष्ट्र में होने वाली लोकतांत्रिक व्यवस्था की जो चुनाव है, जो लोकतांत्रिक व्यवस्था का उत्सव है, और ये महाराष्ट्र शाहू आंबेडकर का महाराष्ट्र है. ये महाराष्ट्र में अगर तुम लोकतांत्रिक व्यवस्था का खून करना चाहते हो तो कदापि यहाँ पे महाराष्ट्र की जनता होने नहीं देंगी. लड़ना है तो सामने से लड़ो, पर तुम्हारे में दम नहीं है क्योंकि तुम हारने वाले हो. तुम्हारे इस सर्वे में तुम्हारी लोगों ने पोल खोल के रखी है. जिस तरह से महाराष्ट्र बेचकर तुमने गुजरात को बेच दिया, नरेंद्र मोदी और अमित शाह का एटीएम महाराष्ट्र बन चुका है. महाराष्ट्र को लूटने का काम किया और महाराष्ट्र की जनता इनको सत्ता से बाहर निकालने का मानस बना कर रखी है. तो यही अब हारने के डर से लोकतांत्रिक व्यवस्था का खून करने का काम ये लोग कर रहे हैं. आपने देखा होगा कि लास्ट हमने चुनाव के पहले ही महाराष्ट्र की डीजी जो है उसके बारे में हमने कंप्लेंट की थी चुनाव आयोग को. वो कहा था कि असंवैधानिक व्यवस्था के आधार पर डीजी की नियुक्ति हुई रश्मि शुक्ला की. अब चुनाव आयोग ने जो इलेक्शन जिस दिन डिक्लेयर किया उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस ली. उस दिन लोगों पत्रकार जी ने पूछा कि आप डीजी बदलने वाले हो क्या.
तो चुनाव आयोग कहते हैं कि हम बदल नहीं सकते, डीजी के अधिकार हमारे नहीं है। फिर वेस्ट बंगाल का डीजी आपने कैसा बदला, उसका जवाब भी चुनाव आयोग को देना पड़ेगा। अगर चुनाव पारदर्शी करना हो तो ये व्यवस्था के आधार पर चुनाव आयोग ने तुरंत एक्शन लेना चाहिए और महाराष्ट्र में चुनाव पारदर्शी होना चाहिए। मांग हम तीनों दल, कांग्रेस, उद्धव साहब का गठ और शरद पवार साहब के गठ के माध्यम से हम लोग करने जा रहे हैं और महाविकास आघाड़ी के माध्यम से किए जा रहे हैं। अगर चुनाव पारदर्शक नहीं होता है तो इसका मतलब है कि चुनाव आयोग और केंद्र में बैठी हुई मोदी और बीजेपी की सरकार, इनकी साठगांठ से लोकतांत्रिक व्यवस्था का खून करने का काम चुनाव आयोग कर रहा है। ये मैसेज देश में जाएगा और लोकतांत्रिक व्यवस्था के ऊपर से जनता का भरोसा उठ जाएगा। और इसलिए हम आज महाराष्ट्र के जो चुनाव आयोग के सीईओ है चोकलिंगम जी, उनको पास जाकर हम सब ये बात को पास से अवगत कराएंगे। जो पुरावे हमारे पास है वो उनको देंगे और जो ऑनलाइन पद्धति से जिस तरह से ये पाप करने का काम जो किया जा रहा है उसको तुरंत रोकने का आदेश वो दे। और चुनाव आयोग की जो प्रक्रिया है, अब सरकार का कोई दखलंदाजी नहीं होना चाहिए। और एक दूसरा है कि महाराष्ट्र सरकार ने योजना दूत के नाम से 50,000 लोगों की नियुक्ति की है और उनको 50,000 रुपया दिया जाएगा। सरकार की योजना है उनके घर तक पहुंचाने के लिए वो, लेकिन सब लोग संघ के हैं, बीजेपी विचारधारा के हैं और सब प्राइवेट लोग हैं, सरकारी लोग नहीं है। और ये लोग सरकार का बैच लगाकर लोगों के घर जाकर वह कैंपेन वो लोग कर रहे हैं। जो महाराष्ट्र की जनता के पसीने का पैसा जो राज्य की तिजोरी में है उसको ये उड़ाने का काम और अपना कैंपेन करने का काम ये लोग कर रहे हैं। ये भी, इस बारे में भी हम कंप्लेंट चुनाव आयोग को करेंगे। तुरंत ये योजना व्यवस्था बंद की जाए, ये मांग हम करेंगे। संजय राऊत का बयान सामने आया है कि महाराष्ट्र की मराठा सरकार सक्षम नहीं है। संजय राऊत का मुद्दा जागा महाराष्ट्र सक्षम नहीं है, चर्चा करणार आहे। आम्ही सध्या याच्यावर बोलतो आहोत। राऊत बोले यहाँ पे पहली बात ऐसी है कि संजय राउत जी के नेता उद्धव ठाकरे जी है, हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी और राहुल जी है और राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी, जो हमारी टीम में हम लोग जो शिवसेना की कमेटी जो है उसमें ना शरद पवार जी रहते हैं, ना उद्धव जी रहते हैं, ना मल्लिकार्जुन खड़गे जी, ना राहुल जी रहते हैं। लेकिन हम लोग कमेटी जो बनी है उनके आदेश से बनी है, हमारे तीनों नेता के आदेश से बनी है। हमारी जवाबदारी है कि हमारे नेता को जो भी कुछ हुआ वो मालूमात देना, वो हमारा अधिकार है, वो देना पड़ता है। संजय राउत उद्धव जी को ओवररोल करते होंगे तो उनका इशू है, हमें पता नहीं क्या है उनका, अगर वो ऐसा बोलते हैं तो। लेकिन हम हमारे नेताओं को हम वास्तविकता बताना ये हमारी जवाबदारी है और वो हमने काम किया है। संजय राउत का काम, संजय राउत क्या कर रहे हैं, हमें संजय राउत के बारे में मुझे कुछ बोलना नहीं। सर, एकूणच संजय राऊतांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये हायकमांडकडे हे पत्रक जाणार आहे। एकूणच सीट सेलिंगची चर्चा जी आतापर्यंत मुंबईत होती ती दिल्लीपर्यंत जाणार का? ते अजून काही ठरलेलं नाही। मुद्दा ही कसा आहे की संजय राऊत साहेबांनी जे सांगितले की त्यांचे नेता उद्धवजी आहेत, त्यांना उद्धवजीला माहिती द्यावं लागतं। जितेंद्र असतील किंवा जयंत पाटील असतील त्यांना माहिती पवार साहेबांना द्यावं लागतं आणि आमची नेमणूक जी केलेली आहे मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी राहुलजींनी केलेली आहे। आमच्या नेत्यांना आम्हाला माहिती द्यावं लागतं जे काही झालं ते। अगदी हायकमांड बसून हे सगळे निर्णय करणार। तर संजय राऊतांचं काय म्हणणं नेमकं मला ते कळलं नाही, त्याच्यामुळे मला प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। असं आहे, पत्रकारांनी समजून घ्यावं ही पत्रकार परिषद ही फक्त निवडणूक आयोगासंबंधात आहे। याबद्दल इतर प्रश्नाची उत्तर आम्ही सगळ्या दुपारी एकत्र बसल्यानंतर देऊ। आपण कृपया याचा मैसेज इतना कहना चाहता हूँ कि मैं सिर्फ इतना कहना चाहता हूँ भारत की महाराष्ट्र की जनता से
कि आपकी जो यादी है, एवढा घोळ झालेला ते विचार आपकी यादी में जो घोटाला करने वाले हैं, आज से आप अपना नाम चेक करना शुरू कर दीजिए। अगर गलती से भी आपका नाम गायब हो जाता है तो आप तुरंत आवाज उठाइए, क्योंकि जीतने वाली महाविकास आघाड़ी है, ये ध्यान में रख के आपको काम करना है और उस काम के ऊपर आप नजर रखिए। शासन निर्णय जो बोला ना, शासन निर्णय आहे, टेंडर निघाले, आचारसंहिता लागल्यानंतर हो जितेंद्र भाऊ नाही मी सांगतो. मला मी त्याचं उत्तर असं आहे, ऐका आताच माननीय महामंडळाच्या नियुक्त्या संदर्भात आणि काही जी आर एक मिनिट काही जी आर काढले गेले. चोकलिंगमजी महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्तांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून आचारसंहितेच्या दिवशी जे जी आर काढले 122 जी आर ते जी आर रद्द करायचा त्या पत्रामध्ये उल्लेख. मी आता मुख्य सचिवांशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, ते उपलब्ध झाले नाही. त्यांना फोन लावला होता, आता मी त्यांना फोन लावतो आणि त्या आयोगाच्या आदेशाप्रमाणे ही सर्व आदेश नियुक्त्या असतील किंवा काही जी आर असतील, हे सर्व जी आर रद्द केले गेले का याची माहिती आम्ही त्यांच्याकडून घेणार. टेंडर बरेचसे काढलेले आहेत, ते सर्व निर्णय रद्द करण्याचे सूचना किंवा पत्र निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पाठवलेलं आहे. इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र के चुनाव के दिन, चुनाव आयोग ने जो इलेक्शन डिक्लेयर किया था, उसी दिन जो भी निर्णय हुए हैं वो निर्णय और नियुक्तियों को रद्द करने के लिए लेटर इशू किया है, आदेश दिया है मुख्य सचिव को, और उसका इंप्लीमेंट हो रहे कि नहीं हो रहे इस बारे में हम लोग मुख्य आयुक्त से जानकारी ले रहे. उनको ये करना पड़ेगा, जितनी नियुक्तियां हो या टेंडर हो, जीआर हो, सब कैंसिल करना पड़ेगा. एक मिनिट दादा, या विषयात वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं, त्याच्या पुढे मी जातो. यांनी बरेचसे जी आर जुन्या तारखेनं काढले, परंतु प्रत्यक्षात निवडणूक आचारसंहिता ज्यावेळेस सुरू होती दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद झाली, त्याच्यानंतर मेल आला असेल, वेबसाईटवर टाकला असेल, तरी ते इलिगल आहे. तारखा त्यांनी जुन्या टाकल्या. समजा परवाची तारीख टाकली, परवा घोषणा केली, परंतु तारीख मागच्या 10 दिवसापूर्वी टाकली. त्यामुळे तसं रिक्सर पत्र आम्ही लिहिलेलं आहे की दुपारी 3:30 वाजेनंतर जेही मेल केला असेल